काय ग बानू, कुठं हरवलीया? काय नाही. आता मला बी काय सांगणार नाहीस वय? आता काय नाही हाय तर काय सांगणार मी तुला? मग मला कशाला म्हणलीस घरी ये बोलायचं हाय? सांग की काय झालंय? अगं म्हणजे पुशी पुनव जवळ आली आहे. खंडेराय हात येणार आहेत. आता मला कसं करून काय करू असं झालंय बघ. पर बाबी घरलाच आहे ग. अगं तू कशाला काळजी करतीयास? मी आहे की तुझ्या संग. अगं म्हणजे पर त्यांनी मला सांगितलं होतं की कुणाला बी सांगू नगस. आणि तसं झालं तर त्यांना येता येणार नाही असं म्हणले होते मला. आता मी तर कोणाला काय बी सांगितलं नाही. पर तुला कळलंच ना की ते येणार आहेत ते. म्हणजे तुला कळलं हाय म्हणून ते येणार नाहीत का ग? म्हणजे खंडेराय हात येणार हे तुला कळालं. हे त्यांना आवडलं नसणार आहे. बानू मला एक सांग, तू थोडीच मला हे काय सांगितलं. तू बोलत असताना मी ते ऐकलं, त्यामुळे तुझी काय चूक नाही बघ. आणि हे समदखूर डोक्यात घेऊन बसण्यापरीस खंडेराय घरला येणार तेव्हा काय काय तयारी करायची हाय हे मला सांग. आता काय झालं? अगं पर बा आता घरलाच असणार. आणि त्यो असताना आपण खंडेराय घेण्याची तयारी करणार हे त्याला कळणार नाही होय? बानू मला तर वाटतंय तू समजा सांगून टाक बाई आजाला. हवं तर खंडेरायांनी विचार असं, कारण आजाला कळणार नाही असं काय होणार नाही बघ. देवा खंडोबा, तुम्ही पुशी पुनवला येणार मला भेटायला हे वचन दिलं सा. यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. परंतु एक अट आहे. मी तुझ्या घरी येणार आहे हे कोणाला सांगू नकोस. तुम्ही येणार म्हणून मी तयारी करणार आहे. पर तुम्ही येणार हे आजाला कळणार. आजपतूर मी त्याच्यापासून काय बी लपवून ठेवलं नाही. आणि त्याला न सांगता जर मी हे केलं तर त्याला बी नाही आवडणार. आता तुम्हीच सांगा मी काय करू? मला महत्त्वाचं बोलायचं होतं. बोलावे देवी. युद्ध झालं. युद्धानंतरचं वातावरणही आता निवळत चाललंय. माझ्या पद्धतीने मी विवाहाची पूर्वतयारी करतच आहे आणि आणखी 2 सप्ताहात विवाह देखील पार पडेल.
परंतु आपण मागे ज्या विषयावर बोललो होतो तो प्रश्न अजूनही तसाच आहे आणि मला असं वाटतं की तो सोडवल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये. आपण कशाबद्दल बोलत आहात देवी? विवाहासंदर्भात मला तशी काहीच काळजी नाही, परंतु खंडेरायांनी अनावधानाने असेल पण बानूला विवाहाच्या दिवशीच भेटण्याचं जे वचन दिलं आहे त्याचं काय? देवी, त्याबद्दल आत्ताच ठरवायला हवं का? आत्ता नाही तर मग कधी ठरवणार? आणि म्हाळसेला यातले काही कळले तर आपण तिला काय उत्तर देणार आहोत? मुळात म्हाळसेला हे कळले तर सर्व विवाहाचेच काय होईल ते सांगता येत नाही. म्हाळसा, झोपली नाहीस अजून? नाही. तुम्ही दोघंही आलात? मला सांगायचं, मी आले असते बाहेर. काय झालं? काही नाही ग, थोडं विवाह संदर्भात बोलायचं होतं तुझ्याशी. तू म्हणालीस की तुझी आणि खंडेरायांची विवाहाच्या यादी संदर्भात चर्चा झाली. कसे ते मी नाही विचारणार, पण आता आपण त्याप्रमाणेच पुढे जायचं ना. हो, स्वतः खंडेरायांनी मला या संदर्भात होकार दिला आहे. अहो, तुम्ही असं अडून अडून काय विचारता आहात? तुमच्या दोघांच्या गोड गोड बोलण्याचा मला कंटाळा आलाय. आपल्याला जे काही तिला विचारायचे आहे ते थेट विचारा ना. हो, ते मी विचारतोच आहे. काय विचारता आहात? असो, म्हाळसा, विवाहाचा मुहूर्त आपण काय ठरवला आहे? सायंकाळचा. पण मग हा सायंकाळचा मुहूर्त तिथे जेजुरीत सगळ्यांना कळवला आहे ना? नाहीतर आपण सायंकाळचा मुहूर्त ठरवायचो आणि तिथे सगळेजण सकाळचा मुहूर्त समजून तयारी करायची. तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. पण मग त्यांनी जर आम्हाला असे विचारले की हा सायंकाळचा मुहूर्त आम्हाला का नाही कळवला, तर आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचे? मायानंदा, तसे काहीही होणार नाही. बाबा, आईच्या समाधानासाठी हवं तर मी त्यांच्याकडून पुन्हा होकार घेईन. आज्या, उठू नको. आज्या, कसं वाटतंय बाबा तुला? ठीक आहे ग, पण ना शरीरात ताकदच नाही बघ. लय आसक्तपणा जाणवतोय. बघ, मी म्हणलं होतं का नाही आज्याला आसक्तपणा आला असेल म्हणून. आजा, तुझ्या करता काढा करून आणलाय. एवढा घे, बरं वाटेल तुला. कसा लोकात तारास घेतला? कशाला? त्यानं काय करू नाही का काय? आपलंच माणूस आणि काय? आणि मग जा रे रंग्या, पाणी घेऊन ये. आज्या, बानू कुठं दिसना? ती जरा मंजीकडे गेली. गेली असं का? बरं बरं बरं. आज्या, आता तू काढा घेतला ना, तुला बरं वाटेल बघ. अरे रंगा स्वतः रानात जाऊन झाड पाला आणून स्वतःच्या हाताने हा काढा बनवला. आता तुला बरं वाटेल बघ. आजा, तर घेवायच. घे घे.
एक सांगते आज्या, त्या दिवशी रंगा नसताना तर तुला वाघानं झाडीत नेला असता. मग काय खरं नव्हतं बाबा. रंगा होता म्हणून हितवर तर भागलं. हो. आता ह्याच्या पुढं एकला रानात जायचं नाही. ध्यानात ठेव, रंगा हाय. होय. हा. ही ठेव तुम्ही. अरे बाबा, बस 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 रे बाबा. शेवंता म्हणती ना ते खरंय बाबा. तू होतास ना म्हणून त्या वाघाच्या तावडीतून सुटलो बघ. हा मग ते वाघ आला आणि एकदम झडप घातली बघ माझ्यावर. माझी तर सुद्धच गेली. डोळे उघडले ना तर हत्त घरात. मी होतो की. माझा गुणाचा पोर. असं काय मी उगाच म्हणते का? आजा, अरे आपल्या माणसासाठी नाही करायचं मग कुणासाठी करायचं बरं? हा काय आजा, मी एवढं तुझ्या करता करतोय आणि तू मलाच बोलतोयस. हा असं कोण बोलतं का आपल्या माणसा संग? हा सांग बरं. अरे रंग्या तसं नाही रे बाबा. अरे पर जे हाय ते हायच की. आजा, आता तू आराम कर. रंगा चल र, घरला जाऊया चल. ही समज संपवायचं बरं का? हा आठवणीनं. हा ठेवू का इथं? हा ठेव ठेव. तू आराम कर, आराम कर. झोपून पडवायचं. राहा. हा नीट दर्रे रांगा. दमानं. हा चला, आराम करा बाबा. हा चला चला चला. मला असं वाटतं की आपण काहीतरी निश्चित ठरवायला हवं. कारण खंडेरायांच्या मुखातून जे वचन बाहेर पडलं आहे त्याचा मान ते राखतीलच. पण ते कसं ते कळायला नको का? देवी, या विवाहासाठी आपण खूप काम करत आहात. परंतु खरंच सांगू, त्या दिवशी नेमकं काय करायचं आहे याचा अजून मी विचार नाही केला. ठीक आहे, मी काही सुचवू का? नाही देवी, आपण खंडेरायांनाच हे ठरवू द्यावं की त्यांनी ते वचन कसं पाळायचं. हो, पण मला असं वाटतं की विवाहाचा मुहूर्त हा जर सकाळचा असेल तर खंडेराय सूर्यास्ताआधी बानूकडे जाऊन तिला दिलेले वचन पूर्ण करून परत येऊ शकतात. हा प्रस्ताव मला अगदी योग्य वाटतोय. देवी, आपण अत्यंत योग्य सुवर्ण मध्य शोधून काढलात. हे मला देखील सुचलं नसतं. पाड्यातली लोक काय बोलत्यात? रंगान बानूचं काय तर हाय म्हणून. आणि म्हणून ते कोणाला न सांगता रानात भेटाय गेले एकटे. बा झोपला नाही सर अजून? अगं झोप कुठे येते? अरे मी मंजीच्यात गेले तेव्हा डोळा लागला होता तुझा. मला वाटलं झोपला असशील. बानू, एक माझ्या लक्षात आलंय बघ. काय? आजकाल तुझं लक्ष नाही बघ माझ्यावर. हा? अरे काय बोलतोयस बा? होय, तुझा बा असा घरी आजारी असताना कोण कशाला बाहेर जाईल? होय की, ते पण आहेच. पण म्या काय म्हणते, काय धाड भरले र तुला? हा थोडा अशक्तपणा राहिलाय निसता. 4 दिवस घरला झोप काढ. म्या खायला देती प्यायला देती, मग बघ होतास तसं होतस का नाही ते. तू माझं असं तोंड गप कर.
बानू, एक खरं सांगू तुला, हा? आजकाल ना तुझं ध्यान दुसरीकडेच असते बघ. हा? माझं काहीतरीच तुझं. अगं होय, असती या. अगं बा आहे म्या तुझा, मला नग सांगूस. हा, तुझं ध्यान दुसरीकडे आहे, होय का नाही तेवढं सांग. चल बा, तुझं आपलं काहीतरीच. मी आलेच. भानू, तू मला नाही सांगितलंस ना, तरी मला कळतंय. पोरगी मोठी झाली माझी. हा? बोलावे. मला आठवण आली. म्हाळसा, हा दर्पण नसता तर आपण कसे बोललो असतो? हो ना, आपल्याला न पाहता, आपल्याशी न बोलता मला इतके दिवस राहणं शक्यच नव्हतं. मी धावत जेजुरीला आले असते आपल्याला पाहायला. पण म्हाळसा, तू दर्पणातून बोलताना काळजी घेते आहेस ना? हो, सर्व दार खिडक्या बंद करून मी आपल्याशी बोलत आहे. जसं आईने दर्पणात पाहण्याचा प्रयत्न केला तसा दुसरे कोणी करू नये याची मी काळजी घेतेय. पण हो, दर्पणातूनही अनेक वेळा आपल्याला माझ्याशी बोलायला वेळ नसतो. पण म्हाळसा, भक्तांनी हाक मारल्यानंतर त्यांच्यासाठी धावून जायला नको का? हो, पण मी आपली अर्धांगिनी होणार असले तरी मी देखील आपली भक्त आहे. आणि लवकरच आमच्याकडे विवाहाच्या पूर्वतयारीचा मुहूर्त होईल आणि विवाहाची कामे सुरू होतील. म्हाळसा, आपण आपल्या विवाहाचा मुहूर्त प्रातःकाळचा ठेवूया. सकाळचा मुहूर्त असणार आहे आपल्या विवाहाचा? हो, सकाळचा मुहूर्त हा सर्व दृष्टीने उत्तम आहे. मला आपल्या विवाहाचा सकाळचा मुहूर्त मान्य नाही. विवाहाच्या पूर्वतयारीच्या यादीबद्दल मी आपल्याला काही सांगितले होते. आपल्याला ठाऊक आहे ना? हो, मला माहित आहे त्याबद्दल. त्याचं काय? आईबाबांनी विवाहाच्या सर्व गोष्टींसंदर्भात एक यादी तयार केली होती. त्यात आईने आपला विवाह सायंकाळचा असेल असे लिहिले होते आणि त्यानुसार सारी तयारी करायचा विचार आम्ही करत होतो. हे महाशास्त्रींच्या चिरंजीवांशी चर्चा करून ठरवले होते. आपण जेव्हा माझ्याशी बोलू शकत नव्हतात आणि मला आपण जेव्हा हिंदोळ्यावर दिसत होतात तेव्हा हे सारे घडले. मुख्य म्हणजे आपण सर्व गोष्टींना होकार दिला आहे आणि आता सायंकाळच्या मुहूर्ताऐवजी सकाळचा मुहूर्त काढला तर मला सगळे खोटे समजतील. मी इथून आपल्याशी बोलून आपला इथून होकार घेतला आहे याच्यावर कोणाला विश्वास बसणार नाही आणि आई जे म्हणेल ते मला सहन करावं लागेल. म्हाळसा, तू दिलेली यादी मी न पाहता तुझ्या समाधानासाठी होकार दिला होता आणि तुला जर मी तसा शब्द दिला आहे तर तो मी परत मागे घेणार नाही. जर विवाहाचा मुहूर्त सायंकाळचा असेल आणि मी त्याला तसा होकार दिला असेल तर तो मुहूर्त तसाच राहील.